मिनिटात तयार होते. गव्हाचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बारीक रवा किंवा जाड रवा घातला तरी चालेल. मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अरे बॅटर तयार करून झालेलं आहे, तर याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायची आहेत. आता त्यामध्ये कांदा, टमाटे आणि मिरची चिरलेली ना ती घालून घ्यायची आणि मीठ घालायचं आहे. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटातच सॉफ्ट झालेलं आहे. आता तिखट घालून घ्यायचं आहे 1 चमचा, घालायचे पाव चमचा, कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपलं घावण तयार होणार आहे. आता आपण सगळं गरम असतानाच त्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. आता सगळं परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर घट्ट वाटत आहे ना, म्हणून त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अशीच ठेवायची आहे. जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घ्यायचं आहे. आता 3 मिनिटं असंच ठेवायचं आहे. चमच्याच्या साह्याने काढून घेऊया. बघा लगेचच निघत आहेत. आता दुसरी साईड पण चांगली वाफवून घ्यायची आहे. मस्त दिसत आहेत ना, जाळी पण किती छान पडलेली आहे.